खान सरांना खरंच अटक झाली आहे का? पटनामध्ये असा कोणता गेम शिजतोय ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे लाडके खान सर थेट आर्म्स ऍक्टच्या जाळ्यात अटकलेत? सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अटकेच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहे. पण मित्रांनो, सत्य आहे की सध्या खान सरांना अटक झालेली नाही, पण प्रकरण खूप गंभीर आहे. तुम्हाला माहिती आहे, पटण्यात कोचिंग माफियामध्ये वर्चस्वाची मोठी लढाई सुरू आहे. खान सर अत्यंत कमी फी मध्ये गरिबांच्या मुलांना शिकवतात, ज्यामुळे इतर मोठ्या कोचिंग क्लासेसचं कोट्यावधीचं नुकसान होत आहे. आणि याच वादातून 2 जूनला त्यांच्या क्लास बाहेर राडा झाला. सुरुवातीला वाटलं की हे विरोधकांचं काम आहे, पण खऱ्या ट्विस्टची एंट्री तेव्हा झाली जेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलं की गोळीबार करणारे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क खान सरांचेच बाउन्सर निघाले. पोलिसांनी या 2 सुरक्षा रक्षकांना पकडलं आणि त्यांनी जो जबाब दिला त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. या रक्षकांनी पोलिसांना सांगितलं की आम्ही हा गोळीबार खान सरांच्याच सांगण्यावरूनच केलाय. याच खळबळजनक जबाबामुळे आणि सीसीटीव्ही पुराव्यामुळे आता पटना पोलिसांनी थेट खान सरांवर हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट म्हणजेच शस्त्र कायदा अंतर्गत FIR दाखल केली आहे. हे गुन्हे अजामीन पात्र आहेत. जर कोर्टाने अटकपूर्ण जामीन फेटाळला तर खान सरांना कोणत्याही क्षणी बेड्या पडू शकतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की गरीब विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस एक करणारे खान सर पब्लिसिटीसाठी स्वतःच्याच क्लासेस बाहेर गोळीबार करायला लावतील की त्यांना या कोचिंग वॉर मध्ये संपवण्यासाठी एक मोठा कट रचला गेलाय. तुम्हाला यामागचं सत्य काय वाटतं? तुमचं मत मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी नवराष्ट्रला लगेच फॉलो करा.